दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आहेत. एका बाजूला आयोजक संघ आहे, मुख्य आयोजक संघ आपण बघताय जय गणेश गवलीपाडा हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर ज्यांनी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ठाणे परिसरातील संघ आहे तो म्हणजे आई मुंडई काजूपाडा हा संघ. येस, आणि एक सूचना आहे की ज्या वायर्स आपण बघताय मैदानावरती त्याला जर चेंडू आदळला त्या वायर्सला तर मग डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाज मार्कवर सज्ज झाला आणि मनीष हा गोलंदाज मार्कवर सज्ज झाला आणि अवी हा फलंदाज स्ट्रायकिंगकडे ज्याला आपण बघू शकता आणि नॉन स्ट्रायकिंगकडे त्याला साथ देण्यासाठी मनोहर हा फलंदाज. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 30 सर्कलचं बंधन आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. लॉंग मिड विकेट, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे आणि एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. दरम्यान चेंडूला या ठिकाणी खेळून काढले जाते थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक म्हणजे एसटी रक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि चेंडूला उचलून फेकेल. तत्पुरती मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जय गणेश गवलीपाडा संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन केलं गेलंय आणि अवी मात्र ज्या वेळेला स्वतःच या अकाउंट हे ओपन करताना दिसतोय. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, या वेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि मात्र या वेळेला जर बघितलं तर चेंडू अडला जातोय. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे आणि दगडाला मला वाटतं त्या ठिकाणी चेंडू आदळलाय, त्या कारणास्तव चेंडू थांबला गेलाय. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली. चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट केलं गेलं आणि या 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगले तालमेळ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. युट्यूबच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि बहुतेक प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजाचा ज्या वेळेला खेळलाय ऑन साइडला, मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी उशिराने फेकी झाली आणि त्याचा फायदा 2 फलंदाजांना या ठिकाणी मिळाला गेलाय. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना दिसल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना दिसल्या आणि आता सुद्धा या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना दिसत आहेत. गोलंदाजी सुंदर होते आणि फलंदाजी तेवढी साजेशी होताना दिसते. एक चेंडू आहे, ज्या वेळेला बघितलं तर ब्लॉकल मध्ये या चेंडूची हाताळणी केली होती. बॅटच्या बरोबर रडार मध्ये चेंडू आला नाही आणि अवी या फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची होते समाप्ती आणि या निर्धाव चेंडूने 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत गोलंदाजाचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोडाफटका मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी केली गेली आणि या वेळेला फलंदाज या ठिकाणी या बाद असणार आहे. बघितलं गेलं थोडस आउट स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली. बॅटची हलकीशी कडा या ठिकाणी या लागून एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला त्या ठिकाणी आणि या पहिला धक्का बसलाय जय गणेश गवलीपाडा या संघाला. दरम्यान अवी हा फलंदाज या ठिकाणी या बॅक टू पेव्हिलियन. लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये जात आहे, नाव आहे विजय जनाठे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं आपण तर अतिशय सुंदर स्पर्धा आणि सुंदर सामने या ठिकाणी निहाळायला आपल्याला बघायला मिळत आहेत. अवी आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाही, 6 धावा बनवून माघारी परतला. शेवटचा एक चेंडू मला वाटतं शिल्लक असेल आणि नव्याने गेलेला फलंदाज ज्याला आपण सायकेनकडे बघू शकताय विजय जनाठे. 30 बंधन आहे, पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न होता. ज्या वेळेला हवेमध्ये चेंडू होता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र ज्या वेळेला जर बघितलं तर 2 धावा पुन्हा एकच धाव या ठिकाणी घेतली जाते.
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि या एका धाब्याने षटकाची होती या ठिकाणी समाप्ती आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जय गणेश गवलीपाडा या संघाची धावसंख्या 7. पहिला सामना झाला एमबी स्पोर्ट्स बागपाडा विरुद्ध आई गावदेवी जावरपाडा या दोन संघांमध्ये चांगली लढत बघायला मिळाली. त्या सामन्यामध्ये जर बघितलं तर आई गावदेवी जावरपाडा हा संघ आपल्याला पुढे येताना दिसलाय. नवीन गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय गणेश तारवी हा गोलंदाज. थर्टी आर सर्कलचं बंद आणि या ठिकाणी समाप्त झालंय आणि 30 आर सर्कलच्या बाहेर आता तुम्ही जवळजवळ 5 ते 6 क्षेत्ररक्षक लावू शकता. दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन टेबली गेले कारण की विजय आणि मनोहर हे दोन फलंदाज आहेत. या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल जेणेकरून आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम ते करतील का हे पाहणं गरजेचं आहे. गणेशाचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन, चेंडूला मोठा फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे ती गाडकणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय आणि बघता बघता मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावरती. सायकनकडे विजय हा फलंदाज आपण बघताय आणि नॉन सायकनकडे मनोहर. आजच्या दिवसामध्ये सुंदर अशा स्पर्धा, सुंदर अशा सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण ज्यांना बघता स्ट्रायकिंगकडे विकास वळवे आहेत जे नागले येथून बिलॉंग करतात आणि एका बाजूला कारखानपाडा येथून बिलॉंग करणारे अतुल राव हे चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी अदा करत आहेत. मात्र यावेळेला चांगला फटका आहे, यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्राच्या त्या ठिकाणी चेंडू जातोय 1 बाउन्स पद्धतीने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4 फलंदाज विजय याला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या अंकावरती. काय सुंदर फलंदाजी आता मात्र होताना दिसतंय. विजयने आपले हात मात्र खोललेत यावेळेला गणेशच्या समोर. ऑप्शनच्या बाहेर खूप बाहेर चेंडू होता त्या कारणास्तव पंचांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला गेला की हा चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. शॉर्ट रनअप आहे गोलंदाज गणेश या गोलंदाजाचा. ज्या वेळेला पुन्हा एकदा काय घडलंय तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. विजय याला हा चेंडू समजत नाही जास्त पद्धतीने, बॉल जो आहे तो बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये विजय या फलंदाजाच्या आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळते. पुढचा बॉल या वेळेला बॅटची हलकीशी कडा लागली होती आणि बघितलं आपण तर गल्ली रिजनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल आणि चेंडूला उचलून फेकेल मात्र तत्पुरती ही 1 धाव घेतली गेली. आणि या वेळेला सायकनकडे मनोहर हा फलंदाज. पुढचा चेंडू खेळेल सरळ बॅटच्या सहाय्याने चेंडूला खेळले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू त्या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. मनोहर मात्र या वेळेला एक चांगली फलंदाजीचं प्रत्युत्तर देत आहे आणि स्वतःला सिद्ध करत आहे की मी एक चांगला खेळाडू आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि धावसंख्या आता मात्र या 4 धावेच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. जय गणेश गवलीपाडाचं हे आयोजन आहे आणि त्यांचं हे आयोजन अप्रतिम दर्जाचं राहिलंय या वेळेला जर बघितलं आणि त्यांचा संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. दरम्यान दुसऱ्या षटकाची समाप्ती होत आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना जय गणेश गवलीपाडा संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. एक चांगली फलंदाजी राहिली आहे मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली म्हणावी लागेल.
दरम्यान आपण जर बघितलं तर 9.50च्या सरासरीने चाललेला जय गणेश गवळीपाडा संघ पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा आणि दुसऱ्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आपल्याला येताना दिसल्यात. पॉवर प्ले म्हणजे जे आपल्याला ज्या धावसंख्या आपण विचार केलेला त्या धावसंख्या मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये येताना दिसल्या नाही आहेत जय गणेश गवळीपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र या वेळेला स्लो ओव्हरवरती काय गणागती प्रहार होतील का हे पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, नो बॉलचा इशारा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. मात्र एक धाव कंप्लीट केली गेले आणि एका धाब्यावरती समाधान या ठिकाणी प्राप्त केलंय. 1+1 म्हणजे अशा या 2 धावा मिळतील फलंदाजांना आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 21 या अंकावरती. फ्री हिट असणार आहे. हवेमध्ये चेंडूच्या खाली या क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूची पडणी झाल्या आणि या वेळेला बघितलं तर येस नो वेट असा गोष्टी काही बघायला मिळतात आणि या एका धाब्यावरती मात्र थांबवलं गेलंय आणि या एका धाब्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र थोडीशी हलुवार आणि संत गतीने पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 22 या अंकावरती. गावदेवी पोमड संघाचं हे मैदान अप्रतिम मैदान आहे. चहू बाजूला बघितलं तर नैसर्गिक वातावरण बघायला मिळतंय. यावेळेस सरळ बॅटच्या साहाय्याने बॅक टू द बॉलर आणि यावेळेला स्वतःच्या पावित्र्यामध्ये काय चांगलं क्षेत्ररक्षण होते गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव आहे मयूर बरफ. अप्रतिम या वेळेला षटक हाताळलं गेलंय. दोन चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विजयला चेंडू समजत नाही आहेत आणि ज्या वेळेला जर बघितलं तर विकेट डाऊन होते जय गणेश गवळीपाडा या संघाची. विजय आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाही. डॉट बॉल जास्त आल्यात विजयच्या माध्यमातून, धावसंख्या कमी आल्या आणि या जवळजवळ दुसरा धक्का हा लागला जातोय जय गणेश गवळीपाडा जे मुख्य आयोजक आहेत त्यांना. आणि धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विशाल बरफ स्ट्राईक कडे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज मयूर याचा. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही या चेंडूच्या मागे धावत आहेत. चेंडू लढवण्यामध्ये यश मिळालंय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. येस नो वेट आणि डेंजर झोन मध्ये होते या ठिकाणी विशाल. मात्र खराब फेकी आणि खराब फेकीचा फायदा फलंदाजाने या ठिकाणी घेतलाय. तब्बल धावा पूर्ण केल्यात. जवळजवळ 4 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ झाला या षटकातील 4. षटक प्रगतीपथावर आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 3रं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. विशाल बरफ नवीन गेलेला फलंदाज, याच्यावरती मोठी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन ठेवल्या. यावेळेला मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. बघितला हवेमध्ये बराच काळ चेंडू होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडला गेलाय आणि या सीमारेषा त्या ठिकाणी गाठले चेंडूने आणि मिळतील धावा या ठिकाणी 4. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. शेवटचा बॉल मयूर याचा. बॅटची हलकीशी कडा आणि यावेळेला अजून एक धक्का बसतोय जय गणेश गवळीपाडा संघाला. विशाल इज ऑन गॉन आणि या जर बघितलं तर जवळजवळ किती फलंदाज बाद झाल्यात जय गणेश गवळीपाडा संघाचे तर 3. आणि या धावसंख्या जर बघितली तर 30 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी बघायला मिळते. मेंटेन ठेवले गेले का हे पाहणं गरजेचं आहे, कारण की जर बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी ठेवल्या जय गणेश गवळीपाडा या संघाने. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 3. नवीन गेलेला फलंदाज जो अनुभवी फलंदाज आहे आणि ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा असतील जय गणेश गवळीपाडा संघाच्या, रणजित.
एक चांगला फलंदाज आहे, घणाघाती प्रहार करण्यासाठी माहीर आहे, मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे. मात्र आज अशी काही फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जेणेकरून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र स्ट्राईक यावेळेला मनोहर याच्याकडे असणार आहे, जो मनोहर याने सुद्धा एक चौकाराने मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत अद्यावत केली गेली आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय गोलंदाजच्या मार्कवर, तो म्हणजे दिनेश. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा लागते आणि यष्टी रक्षकाने मात्र काम आपलं सुंदर पद्धतीने या ठिकाणी बजावलं गेलंय आणि अजून एक धक्का जय गणेश गवलीपाड्या संघाला लागतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि या 30 धावेच्या अखेरीस जर बघितलं तर 4 जे फलंदाज आहेत ते फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला येताना दिसत आहेत. नवीन गेलेला फलंदाज स्वतः कर्णधार मात्र स्ट्राईक यांकडे ज्याला आपण बघू शकताय राज उंबरसाडा. जबाबदारी स्वीकारावी लागेल, ज्या पद्धतीने तुम्ही फलंदाजी करताय जबाबदारी एक स्वीकारावी लागेल, कारण की शेवटचं एक चांगलं टॉनिक जे म्हटलं जातं संघासाठी ती आहे जबाबदारी आणि राज जबाबदारी स्वीकारेल काय हे पाहणं गरजेचं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. ज्यावेळी राजने या चेंडूला खेळलाय फायनली एक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मात्र थोडीशी खराब फेकी आणि फेकीचा फायदा या ठिकाणी उचलला जाईल काय आणि चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 4 आणि किती धावा असणार आहेत, जवळजवळ 6 धावा असणार आहेत या चेंडूवरती. काय घडलं तर खराब फेकी, क्षेत्ररक्षण सुंदर झालं मात्र फेकी जर बघितली तर खराब झाली आणि चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय 4 धावांसाठी आणि या 6 धावा मिळतील. राज यांच्यासाठी पारितोषिक आले गेले विकेश भडांगे जे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाईल आणि वाईट चेंडूचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या अंकावरती. आता मात्र कुठेतरी चांगली धावसंख्या बघायला मिळते. ज्या वेळेला बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी जास्त केली जाते. मात्र या पद्धतीचे जेव्हा चेंडू टाकले जात आहेत त्यावेळेस फलंदाजाने जर हलकीशी बॅट किंवा मग जोरदार पद्धतीने बॅट मारली तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊ शकतोय. होम ग्राउंड आहे, राज या ग्राउंड वरती या मैदानावरती जास्त पद्धतीने सराव करत असतोय. मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि या वेळेला कुठलीच करणार नाहीये चूक, भागवले आपल्या संघाची भूक. राज गेल्या परतीने मात्र यावेळेला माघारी परतलाय आणि धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जर बघितली आपण तर 37 धावा धावफलकावरती, 38 धावा आहेत धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे बघायला मिळाले आहेत या षटकामध्ये आणि विचार केला तर नवीन गेलेला फलंदाज आहे रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्लो ओव्हर आहे आणि स्लो ओव्हर मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता होती राजमध्ये मात्र जास्त काळ हवेमध्ये चेंडू राहिला आणि गोलंदाजाने स्वतःचं काम मात्र स्वतःचं प्रतिनिधित्व एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं गेलंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना रोहितने यावेळेला चेंडूला खेळलंय गली रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, चेंडूला उचलून फेकेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या, 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि या वेळेला काय घडलंय तर जवळजवळ फलंदाज या ठिकाणी बाद आहे. धावचीची संधी निर्माण झाली होती, असं वाटलं होतं की रणजित सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचेल मात्र थोडेसे कमी पडल्या आणि रक्षक याने आपलं काम मात्र चांगल्या चोखपणे बजावलं गेलंय. बराच काल बघितलं पण थोडीशी हवेमध्ये बॅट बघायला मिळाली रणजित याची आणि धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता रणजितचा मात्र रणजितला आतापर्यंत जास्त जे बॉल होते ते खेळायला भेटले नाही आणि तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. दरम्यान या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या अंकावरती. 10ची सरासरी मेंटेन ठेवली गेली होती. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला आहे
दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि दोन चेंडू मध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 धावा आल्या तर मग कुठेतरी चांगली आपल्याला टोटल ही बघायला भेटणार आहे. अजितसाठी हा चेंडू जर बघितला आपण ऑप्शनच्या बाहेर होता आणि धावची जी संधी ही निर्माण झाली होती रोहित साठी आणि रोहित मात्र यावेळेला बाद होतोय. शेवटचं मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय श्याम. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेची बाब आहे कारण की जर बघितलं 40 धावा धावफळकावर आहेत. जय गणेश गवलीपाडा या संघाच्या 10ची सरासरी मेंटेन ठेवले आतापर्यंत. शेवटचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या वेळेला मात्र धक्का बसतोय पुन्हा एकदा जय गणेश गवलीपाडा या संघाला. आणि धाव संख्याचा जर विचार केला तर मी म्हटलं होतं की 10ची सरासरी मेंटेन ठेवलंय आणि ती सरासरी शेवटच्या ओव्हर पर्यंत येऊन टेपले गेले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला आपण तर पहिला डाव समाप्त होतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जय गणेश गवलीपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत 40 या अंकावरती आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे समोरच्या संघासमोर मुंडाई काजूपाडा संघाच्या संघासमोर. मान्यवर कक्षामध्ये मान्यवराची उपस्थिती आपण बघताय. सकाळच्या सत्रामध्ये श्री मेघनाथ भोवर यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्यांचं सुद्धा जय गणेश गवलीपाडा संघाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर मान्य श्री रवी बरप यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांची सुद्धा उपस्थिती आतापर्यंत कायम आहे. या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक आहेत आणि या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलं. त्यांचं सुद्धा या जय गणेश गवलीपाड्याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जे बघताय जे मेडल्स दिले गेलेत प्रत्येक सामनावीरसाठी जय गणेश गवलीपाडा या स्पर्धेमध्ये माननीय श्री महेश बडांगे यांच्या सौजन्याने आराधना महेश बडांगे यांच्या माध्यमातून मेडल्स आपण बघताय. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जय गणेश गवलीपाडा संघाच्या माध्यमातून. बरंच काही मुलाचं सहकार्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी लाभलं गेलंय जय गणेश गवलीपाडा या संघाला. मुख्य आयोजक संघ या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय जो इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना त्याने 40 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय समोरच्या संघासमोर म्हणजेच काजूपाडा संघाच्या समोर. पहिला डाव आपण बघितला गेला नुकताच संपला गेला आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होत्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. एका बाजूला मनीष आणि एका बाजूला तेजस. या सामन्यातील जो सामना विजयी होईल तो 2 हात करेल आई गावदेवी जाबरपाडा संघाच्या समोर. पहिला सामना आपण बघितला तर जाबरपाडा संघाने जिंकला गेलाय आणि या स्पर्धेतील जर बघितलं तर या सामन्यातील हा सामना जो जिंकेल तो 2 हात करेल आई गावदेवी जाबरपाडा या संघाच्या समोर.
41 धावांचं आव्हान आहे समोर. आई मुंडाई काजूपाडा संघाच्या समोर कशा पद्धतीने या डावा पूर्ण केल्या जातील किंवा मग या धावांना रोख लावण्यामागे यश येईल जय गणेश गवलीपाडा या संघाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे, कारण की राज हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाला आहे. एक चांगला आणि एक परफेक्ट गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. विकेश भडांगे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पारितोषिक बक्षीस लागले गेलंय. राज याच्यासाठी परम मित्र आहेत आणि बक्षीस त्यांच्यासाठी लागले गेलंय. मात्र विकेश यांच्या माध्यमातून राजसाठी पारितोषिक आहे. 3 विकेट जरी या ओव्हर मध्ये घेतले तर 500 रुपयाचा मानकरी ठरला जाईल राज उंबरसाडा. आणि याच मैदानावरती मात्र अजून एक स्पर्धा आपल्याला न्याहाळायला आणि बघायला मिळणार आहे. येत्या 9 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत ती स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स वुमन आयोजित आकाश स्मृती चषक 2024-25 ते भव्य दिव्य असं आयोजन असणार आहे. आणि याच मैदानावरती ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान गोलंदाज राज उंबरसाडा सज्ज झालाय लेफ्ट आर्म बॅट्समॅन साठी, जो स्ट्रायकरकडे आहे मिस्टर तेजस. एक डेंजरस बॅट्समॅन आहे का हे पाहणं गरजेचं. दरम्यान 30 सर्कलचं बंधन आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. सुरेख चेंडू होता ब्लॉकल मध्ये, चेंडूची हाताळणी अवी त्या ठिकाणी आहे. एकच धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मात्र यावेळेला जर बघितलं तर दोन्ही या फलंदाजांच्या माध्यमातून चांगली कॉलिंग होते आणि या एकाच धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज. विकेश भडांगे यांचं विश्लेषण करायचं झालं तर गावदेवी स्पोर्ट्स वुमन संघाचे कर्णधार आहेत आणि आता ते जवळजवळ 2 तारखेला पायी पदयात्रा म्हणून शिर्डी येथे निघालेले आहेत. श्री साई समर्थ ससूनवकर च्या त्या पालखी मधून त्यांचा प्रवास सुखाचा आणि आनंदीमय हो अशी ईश्वरचरणी साईचरणी प्रार्थना आहे. दरम्यान राज पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना या वेळेला सुरेख चेंडू आहे का तर नाही. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू होता. असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे, मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली राजच्या माध्यमातून आणि एक अवांतर धाव या ठिकाणी बघायला मिळते. संत आणि सावध गतीने चाललेला हा सामना आपण बघता. 41 धावांचं आव्हान आहे. या चांगली गोलंदाजी या वेळेला करावी लागेल राज उंबरसाडा या गोलंदाजाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र या वेळेला जर बघितलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा समन्वय चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाही. धावसंख्या जर बघितली आपण तर कायम आहे 2 धावा धावफलकावरती. राजचा हा चेंडू जर बघितला आपण पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी करतोय राज. विचार अतिशय सुंदर आहे राज या गोलंदाजाचा, मात्र जर बघितलं तर दिशा ही मात्र जास्त बाहेर बघायला मिळते. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धाव्या जर बघितलं तर या धावांना रोख लावावा लागेल राज उंबरसाड्याच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 41 धावांचं टोटल आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय काजूपाडा संघाच्या समोर आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय तेजस आणि मनीष. पुढचा बॉल राज उंबरसाडा या फलंदाजाचा. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. यावेळेला जर बघितलं तर सरळ बॅटने मात्र फटके येऊ शकतात, मात्र यावेळेला जर बघितलं तर उलट्या बॅटने फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. या वेळेला अतिशय चांगली गोलंदाजी स्वतःला सावरला गेले राजच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल हवेमध्ये, चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय विशाल, आणि या वेळेला एक सुरेख झेल टिपला गेलाय लॉंग मिड विकेट क्षेत्रामध्ये ऑन साइडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज मनीषचा झालाय आणि मनीष गेल्या प्रवासाने मात्र माघारी परतलाय आणि धावसंख्या स्थिर आहे. मला वाटते 3 धावा धावफलकावरती आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जवळजवळ 4. म्हणजे सुंदर गोलंदाजी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं यश मिळतंय राज उंबरसाडा या गोलंदाजाला. अतिशय सुंदर आणि प्रभावित गोलंदाजी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मनीष जात आहेत. मनीष तारवी. यावेळेला राज पुन्हा एकदा सज्ज झाल्याच राहतं ऑफ द विकेटचा मारा करण्यासाठी. पुढचा बॉल असणार आहे राज उंबरसाडे या गोलंदाजाचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस ही गोलंदाजी होणं फार अतिशय प्रभावित गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. चांगल्या लेंथ वरती चांगल्या रिदमने गोलंदाजी करणं ही खासियत आहे राज उंबरसाडे या गोलंदाजाची. जास्तीत जास्त प्रभावित केलं गेलं जेव्हा तो गोलंदाजीच्या मार्कवर येतो आणि परफेक्टली ब्लॉक लेनचे चेंडू जेव्हा हाताळतो याच्यासाठी सुद्धा माहिर आहे. यावेळेला सुरेख चेंडू आहे काय तर व्हाईट बॉल. आतापर्यंत राजने या षटकामध्ये व्हाईट बॉल हाताळले 3 आणि हे एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा तुम्हाला रोखावा लागतील. जास्त ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. विचार चांगला आहे मात्र दिशा खूप खराब आहे. पुढचा बॉल म्हणजेच शेवटचा चेंडू घेऊन जाईल राज उंबरसाडा. फुलटॉस बॉल यावेळेला खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे अभि. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट. टाळ्यांचा गजर होतोय. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलकावरती काजूपाडा संघाच्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर दुसरं षटक कोण घेऊन येईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण की राजने मात्र प्रभावित केलंय. जवळजवळ 3 चेंडू त्याने वाईट स्वरूपाचा हाताळल्यात आणि आपल्या षटकामध्ये एक गडी त्याने बाद केला आणि 6 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी झालंय. मनोहर नरेश वळवी हा गोलंदाजच्या मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन होईल मनोहर याचा विचार करायचा झाला तर कमी वयोगटातील हा खेळाडू आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम नेहमीच केलं जातं. जय गणेश कवलीपाडा संघाच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजी त्याने सुंदर पद्धतीने केली मात्र यावेळेला गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म बॅट्समॅन आहे समोरी जो सलामीवीर म्हणून गेलेला आहे मैदानामध्ये तेजस दारवी. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. आयोजकांना त्या ठिकाणी रिक्वेस्ट असेल की एक षटक संपल्याच्या नंतरच त्या ठिकाणी जे वाहन येत आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवून द्यायचं आहे अथवा ओव्हर चालू असताना त्या ठिकाणाहून कुठलाही वाहन मैदानामध्ये येणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू घेऊन यावेळेला मनोहर हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाला. सामोरे फलंदाज आहे मिस्टर तेजस. यावेळेला मोठा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय आणि चेंडूला सरळ बॅटच्या सहाय्याने मात्र फेकून दिलं गेलंय. त्या ठिकाणी आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा या ठिकाणी 6. काय फटका होता नेत्रदीपक फटका. बॅट खाली परफेक्ट ओव्हरपिच चेंडूला त्या ठिकाणी उचललं गेलं आणि सरळ बॅटच्या सहाय्याने मात्र या चेंडूला खेळलाय. सुरेश रैनाच्या स्टाईलनं रवींद्र जडेजाच्या स्टाईलनं मात्र या चेंडूला खेळलं गेलं 6 धावांसाठी. या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. मनोहरचा वेग चांगला होता. गती मेंटेन ठेवली होती या चेंडूवरती मात्र दिशा जर बघितली तर ओव्हरपिच चेंडूला परफेक्टली खेळून काढलं तेजस या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती थोडासा महागडा पडतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. राईट ऑफ द विकेटचा मारा करत असताना यावेळेला चांगला चेंडू आहे.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं झालाय, मात्र 2 धाबा या थांबू शकणार नाहीत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. 2 चेंडू मध्ये जवळजवळ 8 धावा खर्च करतोय गोलंदाज मनोहर. या अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस तेजसच्या माध्यमातून. यावेळेला सुंदर फटका आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. दुपारचं सत्र जवळजवळ चाललेलं आहे आणि जर बघितलं तर मनोहर याचा पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चेंडू अडवला आणि जवळजवळ 2 धावा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. तेजसने जबाबदारी स्वीकारली, जबाबदारीचं टॉनिक जे ते स्वीकारलं आणि आपल्या संघासाठी तो चांगलं प्रतिनिधित्व करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळलाय, राज आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकेल, तत्पुरती मात्र या वेळेला मिळणार नाही दुसरी धाव आणि या वेळेला जर बघितलं तर धावचीच्या स्वरूपात मात्र मनीष तारबी हा फलंदाज या ठिकाणी बॅक टू पवेलियन. बघितलं आपण तर जवळजवळ 2 चेंडूवरती 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या होत्या, मात्र या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला होता तेजसचा, मात्र यावेळेला नॉन स्ट्राईक यांकडे जो फलंदाज होता तो थोडासा कमी पडलाय आणि यावेळेला धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज उमेश. हा चेंडू बघितला आपण तर नो बॉल आहे, बिमार केलाय या चेंडूला आणि बघितलं गेलाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि या वेळेला 2 धावा कंप्लीट. 1+2 रन्स अशा हा 3 धावा मिळतील आणि या 3 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 22 या घरामध्ये. या अशा काही चुका आहेत, या चुका सुधारवणं आणि लगेच त्या चुकांमध्ये बदल घडवून घेणं हे प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं गोलंदाजाचं कर्तव्य आधी कर्तव्य असतं. मात्र यावेळेला गोलंदाजाची थोडीशी चुकी झाली. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फ्री हिटची संधी निर्माण झाली आणि या चेंडूला खेळल्या ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कमी पडला आणि क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. ऑन साइडला मिळतील 4 धावा. याच 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्येचा जर विचार केलाय आपण तर धावसंख्या 26 या अंकावरती 26 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. याचाच अर्थ काय तर आई मुंडाई काजूपाडा हा संघ कुठेतरी पुढे सरकताना दिसतोय. 26 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. आतापर्यंत किती धावांची गरज आहे तर हे षटक 20 धावांचं षटक आपल्याला बघायला मिळालंय. मनोहर याचं महागडं असं षटक. आतापर्यंत किती धावा गरजेच्या असतील आणि किती धावा पाहिजे असतील तर हे पाहणं गरजेचं. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत सांगतायत की 12 चेंडू आणि तब्बल 15 धावांची गरज आहे. 12-15 हे समीकरण अद्यापही मैदानामध्ये बघायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की चालू असलेला सामना आपण बघताय. प्रथमतः मुख्य जे आयोजक आहेत म्हणजे जय गणेश गवलीपाडा या संघाने धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना 40 धावा धावफलकावरती लावल्या होत्या आणि 41 धावांचं आव्हान म्हणजे टार्गेट ठेवलं होतं समोरच्या संघासमोर आणि ते आव्हान स्वीकारलं गेलंय. या वेळेला जर बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर काजूपाडा संघाची धावसंख्या जर बघितली तर 26 धावा धावफलकावरती.
मनोहर याचं हे महागडं षटक आपल्याला बघायला मिळते. राज याने प्रभावित केलं. पहिलं षटक पॉवर प्लेचं शतील बंद नसताना 6 धावा खर्च केल्या आणि या वेळेला जर बघितलं तर दुसरं षटक जे हाताळलं ते मनोहर वळवी या गोलंदाजाने त्याने धावा खर्च केल्यात 20. बारा चेंडू 15 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजाच्या मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्यात विशाल बराफ. चला वेळ कमी दवडवा, कारण की विचार केला वेळ हा कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो. वेळेचं बंधन असणं फार गरजेची गोष्ट आहे. विशाल बरफ हा गोलंदाजाच्या मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र यावेळेला बघितला तर बॅटची हलकीशी कडा चाटून चेंडू त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाताना दिसला. फक्त एक धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या अंकावरती. 14 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11. समीकरण जर बघितलं तर 11 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. सामना लवकर फिनिश होईल असं वाटतंय, कारण की जर बघितलं तर एका बाजूला तेजस सारखा फलंदाज ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि 15 धावसंख्येवर खेळतोय तेजस. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मात्र यावेळेला चेंडू अतिशय सुंदर वेगाने या ठिकाणी टाकला गेलाय विशालच्या माध्यमातून. नैसर्गिक चेंडूवरती फिरकी घेणं हे विशाल याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. हलकासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. या वेळेला चेंडूला बघितलं नाही, मात्र चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला बघितलं, पाहणी केली गेली तेजसने आणि तेजस आता मात्र सेट झालाय या खेळपट्टीवर आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडले. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या अंकावरती. 10 धावांची गरज आहे, मात्र यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिला गेलाय आणि तेजसने मात्र स्वतःला या ठिकाणी सिद्ध केलं गेलंय की मी एक चांगला खेळाडू आहे आणि या चेंडू जातोय त्या ठिकाणी. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 37 या अंकावरती. फक्त 4 धावांची गरज आहे, लक्षात घ्या. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आव्हान जे होतं 41 ते या ठिकाणी स्वीकारलं गेलं आई मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडाच्या संघानं आणि तेजसने मात्र जबाबदारी या वेळेला स्वीकारली गेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. एक चांगला चेंडू विशालच्या माध्यमातून अशीच काही गोलंदाजी करायची होती, मात्र यावेळेला सामन्यामध्ये जी होती पकड मजबूत केली गेली आई मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने. फक्त 4 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. चेंडूच्या खाली रोहित आहे, करणार नाही कुठलीच चूक आणि भागवलंय आपल्या संघाची भूक. मात्र जास्त काही धक्का लागणार नाहीये समोरच्या संघाला, कारण की चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूंमध्ये गरज असेल ते म्हणजे फक्त 4 धावांची.
षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः जर बघितलं तर 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. आणि आता स्थिती अशी निर्माण झाल्या मैदानामध्ये आई मुंडई काजूपाडा या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, फक्त ना फक्त 4. काय घडेल काय बिघडेल काय सांगू शकत नाही. या क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरदरला जास्त महत्व दिलं नसतं. आणि 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. विनंती करेल आई गावदेवी जाबरपाडा संघाचा संघनायक, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. गोलंदाज अवि दळवी हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाला. एक चांगला गोलंदाज आहे. मात्र या सामन्यामध्ये 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. या धावांना रोख लावण्यामागे त्याला यश येईल काय हे पाहणं गरजेचं आहे. अवि दळवी याचा पहिला चेंडू ज्या वेळेला बघितलं तर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलं होतं, मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एकच धावेवरती समाधान. आणि आता या वेळेला स्थिती निर्माण कशी झाली तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये गरज असेल ती फक्त 3 धावांची. ज्या वेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला काय घडेल. रणजित फ्लंबल झालाय त्या ठिकाणी, स्वतःवरती नाराज आहेत रणजित. आणि या वेळेला जर बघितला तर चेंडू मध्ये खराबी नव्हतीच, कारण की जर बघितलं तर चांगला चेंडू बघायला मिळाला, मात्र रणजितने मात्र या वेळेला थोडस नाराज केलं गेलाय. पुढचा बॉल अवि दळवीचा. ज्या वेळेला जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी केले गेले आणि या पंच विकास वळवे सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय की हा चेंडू स्वैर आहे. आणि या स्वैर चेंडूने धावसंख्या जर बघितली तर 40 धावा, म्हणजेच काय तर फक्त ना फक्त 1 धावेची गरज असतात. 1 धावेची गरज आहे. आणि या वेळेला ऑन साइडला चेंडूला फेकून दिला गेलाय आणि विजयी धाव असणार आहे या वेळेस आई मुंडाई काजूपाडा या संघाची. आणि विजयी या ठिकाणी ठरतोय तो म्हणजे आई मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ. आणि अपयशीच म्हणजेच काय तर पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजे समोरच्या संघाला, म्हणजेच मुख्य आयोजकांना, ते असतील म्हणजेच जय गणेश गवलीपाडा या संघाला. जाऊया या सामन्याचा सामनावीर, ज्याने अतिशय चांगली कामगिरी, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलंय. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरला गेलाय तो म्हणजे तेजस. तेजस इज ऑन मॅन ऑफ द मॅच.